प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत सुरुवातीला आज खूप हसवलंय त्यांनी. खरं तर मी खरंच पोट धरून हसली आहे. तर पप्पू दादा म्हणत असतो की मला यावेळेला काम करायला जमणार नाही, ते काय आहे ना, मी तडीपार होणार आहे, कारण माझं एक जुनी केस वर आली आहे. बरं, त्याला म्हणते तुला किती वेळेला सांगते मी अशी चोरी नको करत जाऊस म्हणून, तू ऐकतच नाही माझा पप्पू दादा. पप्पूला कोणाचा तरी फोन येत असतो. तो म्हणत असतो हो आली आहे काय गाडी, बरं बरं येतो. पप्पू बयाला म्हणतो हे बघ तू काही टेन्शन घेऊ नकोस डॉक्टर, मी नाही म्हणून तुझं काम होणार नाही असं शक्यच नाही आहे. माझा एक पंटर आहे, तो तुमचं नक्की काम करेल. आता पप्पूने शिट्टी वाजून त्याच्या पंटरला बोलवलं आहे आणि हा पंटर आहे ना प्रेक्षकांनो, खरंच नमुनाच दाखवला आहे. तो मला तरी मालवणी रजनीकांत कम पुष्पा जास्ती वाटला आहे म्हणजे जरा अवलियाच दाखवला त्यांनी. तर आता तो असा स्टाईल मारत येतो आहे साऊथची. मग आता पप्पू म्हणतो हा माझा पंटर आहे आणि माझा शिष्यसुद्धा, हा तुझं काम अगदी परफेक्ट करेल. आणि तो त्याचं नाव पप्प्या सांगतोय. तर पप्प्याला म्हणतो पप्प्या ही माझ्या बहिणीसारखी आहे, अगदी एका फोनवर काम होईल असं कामं करायचं आहे तिचे. तर आता तो म्हणतो होय काय, पण गुरुजी तुम्ही मला चोरी शिकवाल ना. आता बयो म्हणते गे कर्मा, अरे याला पण चोरी शिकवतो की काय, तू पण करतोस आणि दुसऱ्यालाही शिकवतोय काय. पप्पूला पुन्हा फोन येत असतात. तेव्हा तो म्हणतो होय आलो. आता तो सांगतो की हे बघा डॉक्टर काळजी करायची नाही, हा तुमचं काम व्यवस्थित करेल, चला मी निघतो, आता मला घाई आहे. आता तो निघून जातो. आता हा जो पप्प्या आहे ना तो म्हणतो हां तर माय सेल्फ पप्प्या. आता तो मालवणीमध्ये बोलायला लागतो. तेव्हा बयो खूप खुश होते आणि म्हणते तुम्ही मालवणी आहात का. आणि मग तो पप्प्या म्हणतो हो मी मालवणी असे, तुम्ही पण मालवणी असं आहे का, कुठल्या गावची, कोण. आता यांचे लगेच नाते गोते काढायला लागलेत दोघं जण. बयो पण खूप खुश होते की हा देवगडचा, म्हणजे तो देवगडचा आहे आणि बयो कातळगावची, दोघं एकमेकांना सांगत असतात. मग हा म्हणतो हा कोण, तुमचा भाऊ काय विशाल लगेच म्हणतो नाही मी भाऊ बिऊ नाही आहे तिचा, मी डॉक्टर आहे, डॉक्टर विशाल. मग आता या पप्प्या म्हणतो असं आहे काय, बरं काय काम आहे. तेव्हा बयो म्हणते अरे असं काय करतोस, तुला पप्पू दादांनी सांगितलं आहे ना तुला रमाकांत काकाचा पाठलाग करायचा आहे. तेव्हा म्हणतो अरे असं आहे का, नाही ते काय आहे ना कधी कधी विसरतो मी. आता विशाल म्हणतो नाही पण तुम्ही काळजी करू नका, बघा मी अगदी व्यवस्थित काम करेल तुमचं. काय मग ड्रायव्हर विशाल. आता विशाल म्हणतो ओ ड्रायव्हर नाही डॉक्टर आहे मी. तेव्हा म्हणतो अरे हां तेच. बयो त्याला सांगते की तुमचं काम झालं की तुम्ही आम्हाला फोन करून कळवा, मग आम्ही पोलिसांना सांगू आणि अगदी व्यवस्थित पाठलाग करा रमाकांत काकांचा. आता तो म्हणतो तुम्ही काळजीच करू नका, काम अगदी व्यवस्थित करेल बघा मी. आता तो म्हणतो की तुम्ही मला मेसेज करा. आता विशाल म्हणतो मेसेज नाही, तुम्हाला फोन करायचा आहे आम्हाला, नंबर घ्या. तो म्हणतो होय काय, विशाल भाऊ म्हणून टाकून द्या तुमचा नंबर. आता हा म्हणतो अहो भाऊ भिऊ नको, डॉक्टर विशाल म्हणून टाकतो मी नंबर, आणा इकडे. आता तो स्वतःच त्याच्या फोनमध्ये नंबर सेव्ह करून देतो विशाल. मग बयो म्हणते अगदी चोख काम झालं पाहिजे, रमाकांत काका बाहेर पडले की मी तुला फोन करेल आणि तू त्यांचा पाठलाग करायचा आहे. मग आता पप्प्या म्हणतो तू टेन्शनच घेऊ नकोस, बघ मी बरोबर सगळं काम करतो. आणि आता तो त्याच्या गाडीकडे जायचं म्हणून मागे वळतो तर त्याची गाडी त्याला दिसतच नाही. तो रजनीकांत स्टाईलनी पुन्हा एकदा पुढे येतो आणि म्हणतो माझी गाडी कुठे गेली. विशाल म्हणतो इकडे आहे ना तुमची गाडी, इकडे पार्क केली तुम्ही. तो म्हणतो अर असं होतं बघा माझं विशाल भाऊ. विशाल पुन्हा हसायला लागतो त्याला आणि बयोला म्हणतो तुला खात्री आहे ना सरस्वती हा आपलं काम करेल. बयो म्हणते मालवणी माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे, तो नक्की काम करेल बघा आपलं. विशाल म्हणतो तू म्हणतेस म्हणून मीही विश्वास ठेवतो. आता बयो रस्ता क्रॉस करायला लागते तेव्हा एक गाडी येत असते समोरून. बयोला उशीर झाला म्हणून ती पटकन निघत असते. आता तो विशाल पटकन तिला सावरतो आणि बयो त्याच्याकडे बघायला लागते आणि बयोला हा स्पर्श जरा वेगळाच वाटतो. बयो एकटक त्याच्याकडे खूप वेळ बघते. विशालला कळतंय की बयोला ताप आलाय म्हणून तो आता बयोच्या डोक्याला हात लावून बघतोय आणि तो म्हणतोय अगं सरस्वती तुला ताप आलाय. आता बयोला विशालचा स्पर्श पण जरा वेगळासा जाणवतोय, पण बयोने तिची ती फिलिंग लपून ठेवली असं म्हणायला हरकत नाही आहे. आता बयो त्याला म्हणते नाही सर मी बरी आहे, सकाळी गोळी घेऊन निघाले, मी येते आता, मला उशीर होतोय असं म्हणून तिने विशालला टाळलंय. आता इकडे सुमन रमाकांतच्या मागे लागलेली असते आंबोळी आणि चटणी खाऊन जा म्हणून. रमाकांत चिडतो आणि म्हणतो कशाला एवढा घाट घालत बसलीस, मला उशीर होतोय ना. सुमन म्हणते अहो बयोनेच सांगितलं होतं मला तुमच्यासाठी करायला. तेवढ्यात बयो तिथे येते. रमाकांत चिडतो आणि म्हणतो काय त्या कार्टीने सांगितलं तुला, कशाला सांगितलं तिने हे सगळं करायला मुद्दाम. आता बयो बघते या दोघांचं बोलणं ऐकते आणि म्हणते रमाकांत काका असं काय करताय, कुठे बाहेर जाताना पोटभर जेवून जायला पाहिजे, कधी बाहेर गेलेला माणूस घरी येईल न येईल काय सांगाव ना. रमाकांत म्हणतो आता तर मी खाणारच नाही बिलकुल, या बयोने सांगितलंय म्हणून. आता चहा पितो आणि फोन आला की लगेच निघून जातो. आता बयोने ना प्रेक्षकांनो सुमनला
या गोष्टीची कल्पना आधीच दिली आहे, त्यामुळे सुमन जरा उदास होते. बयो म्हणते, आत्ते सॉरी गं, माझ्याकडे पर्यायच नाही आहे दुसरा. सुमन म्हणते, बयो तुझी काहीच चूक नाही आहे गं बाळा. अगं यांचे कर्मच असे आहे ना की हे एक ना एक दिवस होणारच होतं. याची कल्पना मला होतीच. तू सांगितल्यावर मी रात्री तयारी केली आहे माझ्या मनाची. आता सुमन आत निघून गेली आहे आणि या पप्याचा फोन आला आहे बयोला. पप्या म्हणतोय, हां तुम्ही मला सांगा आता काय करायचं आहे. तेव्हा बयो म्हणते, आत्ताच रमाकांत काका बाहेर गेले, तुला डायरीमध्ये नंबर दिला आणि फोटो दिला त्यांचा. मग रमाकांत तिथून जातो, समोरून क्रॉस होतो त्या पप्याच्या आणि मग पप्या नंबर नोट करतो आणि फोटोसुद्धा आणि डायरीमध्ये बघतो. आता ती डायरीवर भुरकाळतो तो रजनीकांत स्टाईलने आणि खिशात टाकायला जातो, पण ती डायरी पडते खाली. शेवटी पप्या गेलाय रमाकांतचा पाठलाग करायला. शुभमकर अजूनसुद्धा सतत सरूचाच विचार करताय. आता सरू आली आहे, त्यांना गोळ्या वगैरे देत असते. शुभमकर विचारतात, बरं आहे का रे बाळा तुला आता, काही श्वास घ्यायला त्रास नाही होते ना. बयो म्हणते, हो बरं आहे ना मला आता, काहीच त्रास नाही आहे. तेवढ्यात गौतमी आली आहे. मग गौतमी म्हणते, अगं आलीस का तू, अगं खूप धुणं भांडी पडली आहेत, जरा धुवून घेशील का. बयो म्हणते, हो चालेल ना. आता शुभमकर थांबवतात बयोला आणि म्हणतात, अगं सरू तुझ्या वडिलांचं नाव काय आहे. आता खूप घाबरते बयो, तिला कळत नाही काय उत्तर द्यावं. मग ती जगन्नाथ असं नाव सांगते, पण शुभमकर म्हणतात, मग तुझ्या आईचं नाव काय आहे. आता बयोला प्रश्न पडलाय काय नाव सांगावं. लगेच गौतमी हे सगळं सारवासारव करत असते. ती म्हणते, अगं तुझ्या आईचं नाव इंदुबाई आहे ना, एवढं काय विचार करते, त्यात सांगून टाकायचं की त्याने आईचंच तर नाव विचारलं तुला. मग बयो म्हणते, हो 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 इंदुबाईच नाव आहे. आणि मग पुढे काही बोलणार शुभमकर, तेवढ्यात या बयोला विशालचा फोन आला आहे. विशाल तिला म्हणतो, अगं सरस्वती मी इकडे पोहोचलो आहे आणि हे रमाकांत काका कुठल्या तरी म्हणजे एका कॉलनीचं नाव सांगतो तो, तिथे पोहोचलेत, तर तू लवकर पोहोच इथे. मग बयो म्हणते, हो मी पोहोचते. विशाल तिला पुढे हाही निरोप देतो की आम्ही पोलिसांना फोन केला आहे, ते कुठल्याही क्षणी येतील, तू लवकर ये. मग बयो ठीक आहे असं म्हणते आणि गौतमीला म्हणते, गौतमी मॅडम मला जरा लवकर जायचं आहे, आज मी आल्यावरती सगळी कामं करते, एके ठिकाणी काम आहे माझं. तेव्हा गौतमीला वाटतं बरं झालं हा विषय तर टळला ना. ती म्हणते, ठीक आहे जा तू आल्यावर कर हां सगळी कामं, काही हरकत नाही आहे. बयो आता निघून गेली आहे, पण शुभमकरांच्या मनात मात्र सतत तेच सुरू आहे. इथे रमाकांतने त्या लोकांकडनं पैसे घेतलेत आणि त्यांना म्हणतोय, चला चला बाकीचा माल गोडाऊनमध्ये, जिग्नेश भाई तुम्हाला आतमध्ये नेतो. रमाकांत त्या जिग्नेश भाईला आतमध्ये नेत असतो गोडाऊनमध्ये आणि इकडनं हा पप्या त्याचे फोटो आणि व्हिडिओज काढत असतो. तेवढ्यात बयो आणि विशाल येतात, त्यामुळे पप्या दचकतो फार भारी आहे तो प्रेक्षकांनो. आज सुरुवातीला बघायला फार मजा आली आहे. मग आता विशाल म्हणतो, पोलिसांना फोन केला आहे, पोलिसही कुठल्या क्षणी इथे पोहोचतील. बयो म्हणते, तू फोटो वगैरे काढलेस हे काम खूप चांगलं केलं, म्हणजे तो पप्याच सांगतो त्यांना मी फोटो व्हिडिओ काढलाय म्हणून. तर आता बयो म्हणते, सर आणखीन एक प्रॉब्लेम झाला आहे. विशालला सांगायला जाते ती, बाबानं मला सारखे प्रश्न विचारतायत, तुझ्या आईचं नाव सांग, वडिलांचं नाव सांग. तेवढ्यात विशालला पोलिसांचा फोन येतो. मग तो म्हणतो, हो हो सर आम्ही इथे आहोत, तुम्ही लवकर या. मग विशाल बयोला म्हणतो, हे बघ अगं सरस्वती पोलीस कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील. म्हणजे बयो सांगणार असते शुभमकरांबद्दल, तर तो विषय बोलायचा राहून गेला. आता ही गौतमी येते सुमनकडे आणि म्हणते, काय गं सुमन तू या शुभमकरला काही सांगितलं आहेस का बयोबद्दल. सुमन म्हणते, मी कशाला सांगू वहिनी, का गं. आता गौतमी म्हणते, सांगितलं नाही ना तेच बरं आहे, सांगितलं ना तर अशी हालत करेन ना मी तुझी. आता सुमन भारी उत्तर देते तिला. सुमन म्हणते, अगं माझ्या बयोने मला शपथ घातली ना म्हणून, नाहीतर तू आतापर्यंत या घराच्या बाहेर असतीस. आता गौतमी तिला पुन्हा काही उलट उत्तर देणार, तेवढ्यात आरव येतो आणि म्हणतो, अगं सुमन ते बयो नाही आली का गं अजून. आत्या म्हणते, अरे ती आत्ताच बाहेर गेली, तुला काही चहा नाश्ता देऊ काय. आरव म्हणतो, हो दे ना मला. तर सुमन म्हणते, बरं तू बस बाहेर, मी आणून देते नाश्ता. आता हा आरव गेलाय. मग गौतमी म्हणते, रमाकांत भाऊजी कुठे गेलेत ग. सुमन गौतमीला अजिबात डाऊट येऊ देत नाही. ती म्हणते, मला काही सांगून नाही गेले, काहीतरी कामाला गेले म्हणून गेलेत ते. गौतमी विचार करते, कामाला कुठे गेलेत असे रमाकांत भाऊजी. गौतमी रमाकांतला फोन करत असते. आता सुमनला पण टेन्शनच आलंय जरा. इकडे रमाकांत विचार करत असतो की या गौतमीचा कशाला फोन आलाय या वेळेला, म्हणजे त्याला फोन केलाय लगेच गौतमीने. आणि रमाकांत हातूरमातूर उत्तरं देतो, अहो वहिनी मी डॉक्टरांकडे आलो आहे, मला जरा बरं नाही आहे, माझी तब्येत बरी नाही आहे. हे बघा आलेच डॉक्टर. गौतमी काही बोलणार तेवढ्यात हाच उत्तरं देत असतो. मग गौतमी हॅलो हॅलो करायला लागते. आता रमाकांतच्या समोर डॉक्टर नाही तर पोलीस उभे असतात. रमाकांतचा चेहरा पांढरा पडलेला असतो आणि त्याला घाम फुटलेला असतो. आता तो इकडे तिकडे पळायला लागतो. पोलीस म्हणतात, धरा रे त्याला. आता रमाकांतला पकडतात पोलीस. रमाकांत म्हणतो, साहेब इथे तुम्ही कसे काय हो. तेव्हा पोलीस म्हणतात, आम्हाला टिप मिळाली आहे, तुम्ही इथे या एक्सपायरी डेट गेलेल्या औषधांचा काळा बाजार करता म्हणून. रमाकांत म्हणतो, नाही नाही चुकीची टिप मिळाली आहे तुम्हाला, असं काही नाही आहे. ते पोलीस म्हणतात, पळून जात होता का रे.
रमाकांत म्हणतो नाही 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 पळून कशाला जाऊ मी साहेब. मग आता रमाकांत विचारतो कोणी दिली तुम्हाला टीप. मग ते पोलीस विशालला आवाज देतात आणि विशाल रमाकांतच्या समोर उभा राहतो. अरे बिचारा हा विशाल घेणं न देणं विनाकारण रमाकांतची दुश्मनी घेतोय. तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. तर पुढे आपण बघतोय ह्या इराने या बयोला काहीतरी बोलत असते आणि तेवढ्यात बयोला फोन येतो शुभमकरांचा. इरा म्हणते फोन स्पीकरवर ठेव. बाबा कसं काय तुला फोन करतोय. मग शुभमकर म्हणतात अगं सरू येताना तुझं आधार कार्ड घेऊन येशील का, मला जरा चेक करायचं आहे. आता मात्र इराचे आणि सगळ्यांचेच धाबे दणाणले आहेत कारण शुभमकर बयोचा पत्ता लावणार असं दिसतंय खरी. पण प्रेक्षकांनो इथे सांगायचं राहिलं माझं, विशालनं बयोला म्हणतो की तू या सगळ्यामध्ये येऊ नकोस, जे काय असेल ते मी फेस करेल. म्हणजे रमाकांतला असं नाही कळलं पाहिजे की हे सगळं बयोने केलंय म्हणून विशालने हे सगळं स्वतःवर घेतलंय. पण आता मालिका जरा इंटरेस्टिंग टर्न घेते असं वाटतंय खरी. तुम्हाला आज कसा वाटला रिव्ह्यू मला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.